जय जिजाऊ बांधवांनो, आपण आहोत सध्या हॉटेल शिवलीला या ठिकाणी. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं आगमन म्हणजे राहण्याची व्यवस्था आज हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवलीला हॉटेल या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आपण सध्या शिवलीला हॉटेलचे जे म्हणजे संचालक, मालक, ओनर जे असं आपण म्हणतो ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, तुमचं नाव सांगायचं आहे आणि आज संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील या हॉटेलमध्ये येत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं दादा येत आहेत त्या संदर्भात? मी नरेश देशमुख आहे, शिवलीला सेलिब्रेशनचा संचालक. आणि हे माझ्या लहान भावाचे मुलगा आहे ऋतुराज देशमुख, हा माझा मुलगा आहे आर्यन देशमुख, आणि हे आमचे सहकारी आहेत शिंदे. माझं मी भाग्य समजतो की त्यांचा मुक्काम या ठिकाणी आला. यापूर्वी त्यांचं मुक्काम दुसरीकडे येण्याचं ठरलं होतं, पण काही लोकांनी मला फोन करून विचारण्यात आलं की तुम्ही हॉटेल तुमचं रिकामं आहे का. माझ्याकडे या तारखेला एक मराठवाडा ग्रामीण बँकेची मीटिंग पण अरेंज होती. आम्ही ती रद्द करून जरांगे पाटलांसाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जरांगे पाटील माझ्याकडे ते येतील ते माझं मी भाग्य समजतो. त्यांचे 200 लोक जे सहकारी जे सोबतच त्यांच्या पहिलेपासून चालत आहेत, फिरत आहेत त्यांच्यासोबत, त्यांचं पाठिंबे आहेत त्यांना. खास करून म्हणलं तर आमचे प्रदीपदादा सोळंके हे 3 दिवसापूर्वी येऊन याचं नियोजन करून गेलेले आहेत. या ठिकाणी माझ्या ठिकाणी 24 रूम आहेत माझ्याकडे, आणि 2 बँकेट हॉल येतं. 2 बँकेट हॉलमध्ये एका हॉलमध्ये 70, दुसऱ्या हॉलमध्ये 70, आणि 24 रूममध्ये 70. एका रूममध्ये 3-3च्या या हिशोबानं 70 लोक राहतील. त्यांची इथे रात्री मुक्कामाची व्यवस्था, रात्रीचं त्यांचं जेवण, आणि उद्या सकाळचं नाश्ता न घेता ते सरळ जेवणच करून पुढे मार्ग परभणीला रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची इथेच एक प्रेस कॉन्फरन्स पण याच ठिकाणी होणार आहे. त्याची अजून वेळ निश्चित ठरलेली नाही. आता जरांगे पाटील थोड्याच वेळाच इथं आगमन होईल त्यांचं, तर ते इथनं थोडंसं फ्रेश होऊन परत ते रॅलीला संबोधित करतील पुढच्या भागाला. नक्कीच दादा या ठिकाणी येणार आहेत असं म्हणजे तुम्हाला इथले म्हणजे जे काही दादांचे सहकारी आहेत किंवा हे नियोजन करते तुमच्याशी येऊन संवाद साधला, असं कुठला मोबदला किंवा काय असं? नाही, मोबदला त्यांनी आम्हाला विचारलं होतं ॲक्च्युअलमध्ये, तुम्हाला काही पैसे हवे आहेत का, तर देऊ शकतो आम्ही. पण मीच म्हणलो नाही, आम्हाला कुठलेही पैसे नको, आम्ही नाही म्हणून सांगितलं त्यांना. आता यांचे आपल्या इथले सकल मराठा समाजाचे जे कमिटी आहे, समजा जे काम करतात, शिंदे असोत, बालाजी वानखेडे असोत, सुनील भैया आपले पाटील असोत, पप्पू चव्हाण असोत, विनायक भिसे पाटील असतील, या सगळ्या लोकांनी, कल्याण देशमुख आहे, या सगळ्या लोकांनी आम्हाला फोन करून विचारलं होतं. रिकामा विचारलं त्याच वेळेस तुम्ही पैसे घेणार का, ढोकर पाटील आहेत, त्यांनी विचारलं होतं आम्हाला पैसे घेणार. मी स्पष्ट शब्दात म्हणलो, पैसे जर घ्यायचे असतील तर मग माझ्याकडे यायचं कामच नव्हतं तुमचं. नक्कीच, म्हणजे समाजासाठी काहीतरी देणं लागतंय असं? बिलकुल समाजासाठी देणं लागते, का नाही देणं लागत. माझा बिझनेसच अर्धा समाजावर अवलंबून आहे, ते पण मी मानतो त्या गोष्टीला. आणि ते करून आपला समाज तर फार मोठा प्रचंड जनसमुदाय असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही. नक्कीच बांधवांनो, आपण पाहतोय की समाजासाठी काहीतरी देणं लागतं आहे आणि समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून या ठिकाणी या देशमुख कुटुंबियांनी हॉटेल दादांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर 200 लोकांची राहण्याची, जेवणाची सगळीच व्यवस्था इथे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय हे त्यांच्या पाठीमागे जे उभे आहेत त्यांचा मुलगा पण आहे आणि त्यांच्या बंधूचा पण एक मुलगा आहे. हे आमचे जुने म्हणजे आमचे खास मार्गदर्शक आहेत शिवाजी शेळके. हे कृषी अधिकारी होते, निवृत्त झाले आत्ता मागच्या 2-3 वर्षापूर्वी. यांनी नेहमी मार्गदर्शन राहिलेले, कुठल्या संदर्भामध्ये आपल्याला ओबीसीमधून कसं आरक्षण मिळू शकते किंवा मराठ्यांना आरक्षण पद्धती काय होऊ शकते, त्यांचं एक अभ्यास यांचा अत्यंत दांडगा आणि चांगल्या अभ्यासानं जुने अभ्यासू व्यक्तीमध्ये नेहमी मार्गदर्शन करत असतात. बरं, तर आता तुम्ही जसं बोललात की ते अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया. एकदम माईक त्यांच्याकडे द्या फक्त थोडं. तुम्ही काय करता आणि या लढ्याकडे कसे पाहता? माझं नाव ऋतुराज देशमुख आहे. माझं नाव आर्यन देशमुख आहे. आणि नक्कीच आम्ही याकडे बघतोय की आमच्या शालेय जीवनात किंवा आमच्या जे शैक्षणिक जीवनात आहे, आम्हाला भरपूर ठिकाणी या गोष्टीचा सामना करावा लागतो की जसे कुणबी मराठा असो किंवा आपलं नॉर्मल मराठा असो, तर आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या गोष्टींचा सामना येतो की कुठे ना कुठे ते आरक्षण नसते, कुठे ना कुठे आम्ही त्या गोष्टींमुळे पाठीमागे पडले जातो.
तर नक्कीच आम्हाला वाटतं की हे आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे. आणि समाजामध्ये काही 10%च लोक असे आहेत की प्रगतीपथामध्ये आहेत समाजातल्या, आणि गरजवंत मराठी आजही शेती करतात. गरजवंत मराठी भूमिहीन झालेत आणि त्या समाजातल्या या लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणूनच या लढ्याला चालवत आहोत. तर याच्याकडे कसं पाहता ह्या दादांच्या नक्कीच हे दादांचे जे जरांगे पाटील साहेब आहेत त्यांच्या या लढ्याला आम्ही नक्कीच म्हणजे आम्ही नक्कीच त्याला सपोर्ट करू, कारण की त्या गोष्टी ज्या आहेत गरजवंत मराठ्यांसाठी आहेत. जास्त करून जे शेतकरी बांधव आहेत आपले, जे शेतकरी माझे मित्र कोणी असतील, त्यांना या गोष्टींची आमच्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे, कारण त्या गोष्टींमध्ये ते खूप मागासे झालेले आहेत. त्यांना शैक्षणिक शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये या गोष्टींचा सामना करावा लागतो, जेणेकरून हे आरक्षण जे आहे आम्हाला भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद.